हो आहे जरासा अस्वस्थ. का बरं? मी तर बरी वागली तुमच्याशी. नाही हो, तुमच्यामुळे का होईल मी अस्वस्थ? माहित नाही, मला असं वाटलं की मी ते सॅम वरून बोलले त्यामुळे तुम्हाला राग आला की काय? तुमच्यावर का रागवीन मी? तुम्हाला वाटलं ते तुम्ही बोललात, मला जे वाटलं ते मी सांगितलं. हा एवढा इश्यूच नाहीये. पण मग इश्यू काय आहे? अहो गेले 4 महिने मी एक अत्यंत महत्त्वाचं डील क्रॅक करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे खूप मीटिंग्स होत आहेत, मेल एक्सचेंज होतीये, पण अजून अग्रीमेंट साईन झालं नाहीये आणि आजपर्यंत हे असं कधीच झालं नाही. अहो पण मग या डीलच्या बाबतीतच का होतंय? अहो कारण क्लायंट इंटरनॅशनल आहे आणि त्यांना आपला पोर्टफोलिओ आवडला, त्यांनीच आपल्याला कॉन्टॅक्ट केलं. विशेषतः एन्व्हायरमेंटच्या संबंधित त्यांच्या अटी खूप आहेत. म्हणजे आपण त्या सगळ्यातनं मार्ग काढायचा, सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय, पण अजूनही दोघेही जण एका नोटवर येत नाही आहोत. पण मग मी मदत करू शकते का काही? तुम्ही कशी कराल मदत? तुमच्या क्लायंटचे मुद्दे कुठले आहेत? एन्व्हायरमेंटल. आणि मी PhD कशात केली आहे? अरे अरे काय म्हणजे मी कंप्लीट विसरलो. कसं काय विसरलो? म्हणजे खरं तर तुमची डिग्री आहे एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये. पण डिग्री घेऊनही काम टुरिझमचं करते ना, त्यामुळे बरेचदा लोक विसरतात. हे म्हणजे असं झालं काखेत कळसांग गावाला वळसा. म्हणजे आजपर्यंत इतके दिवस माझी टीम हर तऱ्हेने प्रयत्न करते, रिसर्च करते, पेपर सबमिट करते, प्रेझेंटेशन करते, पण त्याला म्हणावं तसं यशच येत नव्हतं. हेच जर मी तुमच्याशी आधी बोललो असतो तर गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या. पण म्हणतात ना, आपण जवळच्या माणसांना सगळ्यात जास्त गृहीत धरतो. चला म्हणजे किमान जवळचे तरी आहोत आपण. म्हणजे काही नाही, म्हणजे बरेचदा उपाय आपल्या अगदी डोळ्यासमोर असतो, फक्त बघायचं राहून जातो. तुम्ही सांगा ना मला काय काय मुद्दे आहेत, आपण अजून एक प्रेझेंटेशन बनवूया आणि बघा इफ इट इज हेल्पफुल. एक काम करा, हा माझा लॅपटॉप, त्याच्या मेलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट दिसतील, कळतील. या. ओके. अहो 100% जमणार तुम्हाला. तुमच्यामुळे आता माझं टेन्शन कमी झालं, तर मला शांतपणे झोप लागेल. तुम्ही नक्की काहीतरी सोल्युशन काढाल याची खात्री आहे मला. चला तुमचं चालू दे, मी झोपतो. नाही थांबा ना, थोडा वेळ थांबा ना. म्हणजे काही अडलंच तर मुद्दे डिस्कस करता येतील. तर झोपलात तर मला झोपमोड नाही करावीशी वाटणार तुमची. अहो तुम्ही माझ्या TNA आहात. एकदा तुमच्याकडे जबाबदारी दिली की तुम्ही नक्की ती उत्तम पार पाडणार याची खात्रीच आहे मला. चालू दे. थांबा ना थोडा वेळ. थांबलात तर पटकन संपेल की नाही? 4 महिने करतोय काम याच्यावर. असं कसं संपेल पटकन? पण तुम्ही तुमचा वेळ घ्या, शांतपणे करा. ठीक आहे, एकदा प्रयत्न तर करूया. फार नाही, फक्त एन्व्हायरमेंटल क्लॉज मध्ये काही मुद्दे ऍड करायची गरज आहे. म्हणजे 2-3 तर अगदी मला आत्ताच सुचत आहे. म्हणजे बघा, ई-वेस्ट किंवा प्लास्टिक कचऱ्याचं उत्तम व्यवस्थापन करणं, मुळात प्लास्टिकचाच वापर कमी केला पाहिजे. रिसायकलिंग बद्दल कामगारांना ट्रेनिंग देणं. आता कसं आहे, जमिनीच्या वर जसं प्रदूषण होत असतं तसं जमिनीच्या आतही प्रदूषण होत असतं आणि खूपच कमी लोक त्याचा विचार करतात. पण आपण या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे, तरच क्लायंटला रिलायबल वाटू, आय गेस. आणि तसं बघितलं ना तर उपाय खूप छोटे असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी फक्त त्यांच्या सवयी बदलल्या ना तर पर्यावरणाचं खूप सारं नुकसान टळू शकेल.